हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत एकदम भारी वेल अँड गुड असणार आहेत. तर मित्रांनो, आज भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवरती अजून एक रेसिपीचा व्हिडिओ बघत आहात तुम्ही. पडणार आहे हा व्हिडिओ. तुम्ही सगळे बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बघते तुम्हाला आपल्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत आहेत, तुम्ही लाईक करतायत व्हिडिओजला. तर ठीक आहे, तुमचा हा सपोर्ट, हा आशीर्वाद असंच कायम राहू द्या. मी तुमच्यासाठी आता कंटिन्यू रेसिपीजचे व्हिडिओ नवीन नवीन आणत जाईल. तर मला नक्की व्हिडिओ बघून सांगा तुम्हाला कसा वाटला आहे तो. ओके, तर हे बघा, आज आपण बनवणार आहेत कढी, दह्याची कढी. तर त्यासाठी लागणारं सगळं सामान आपण इथे घेतलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आपण काय काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथं घेतलेलं आहे हिंग, जिरे राई, कढीपत्ता, लसूण, थोडासा कांदा, एकदम नॉर्मल कांदा घेतलेला आहे आपण, अर्धा पण नाही, एकदम नॉर्मल असा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि थोडीशी अद्रकचा तुकडा एकदम बारीक असा चिरून आपण घेतलेला आहे. इकडे मसाल्याचा डबा आहे, यातला आपल्याला हळद वगैरे लागणार आहे. आणि ह्या ग्लासामध्ये ना, हे बघा तुम्ही बघू शकताय, हे बघा, याच्यामध्ये ना आपण 4 मिरच्या, 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर घेतली थोडीशी, थोडंसं मीठ टाकून याच्यामध्ये आपण कुटून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही बोलणार की काय मिक्सरला लावायला काय झालं, मिक्सरला लावायला काय झालं. तर मित्रांनो, मिक्सरचा विषय असा आहे की म्हणजे प्रत्येक गोष्टीलाच मिक्सर नसतं का नाही. म्हणजे असं मसाल्यातली भाजी असेल, नॉनव्हेज असेल किंवा व्हेज पण, पनीर वगैरे असलं काय असलं तर ठीक आहे, वाटण करायचं असतं त्यासाठी मिक्सर लागतं. पण ते बोलतात ना, काय काय गोष्टींसाठी वेगळी पद्धत असते सगळ्यांची करण्याची, काही जणांची वेगळी, काही जणांची वेगळी. तर मी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या, म्हणजे बऱ्याच रेसिपी आहेत ज्यांना मी असंच कुठूनच वाटण वापरते. आणि बाकी जे नॉनव्हेजसाठी लागणारं वाटण आहे ना, ते मी मिक्सरला वगैरे लावून घेते. रस्सा भाजी करायची असल्यावर कोणती पण, त्यासाठी आम्ही मिक्सरला लावून घेतो. पण आता कढी बनवायची आहे, कढीसाठी एवढंसं मिक्सरला कुठं लावणार नाही का. तर हे आपण कुटून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपलं दही आहे चांगलं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये गाठी अजिबात नाही, तुम्ही बघू शकताय. 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम पाण्यासारखं झालेलं आहे. याच्यात अजिबात कसल्याच गाठी नाही आहेत, लम्स नाही आहेत अजिबात. पाण्यासारखं झालं आहे एकदम ते पातळ. तर मित्रांनो, आपल्याला असंच पाहिजे हे, नाहीतर कढी एकदम व्यवस्थित वाटत नाही. तर असा आहे आपला विषय. तर करणार आहे आपण सुरू आपली रेसिपी बनवायला. तर चला करूया सुरुवात. तर इथं तुम्ही बघता, इथं आपण टोप ठेवलेला आहे, त्याच्यात मी तेल पहिलंच टाकून ठेवलेलं आहे. यात मी 2 पळी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकतात. तर चला करूया आपण सुरुवात आपली कढी बनवण्यासाठी. तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आपण जेवढ्या घेतलेल्या आहेत त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही कढी आपण 3 जणांसाठी बनवतोय. तर जशी म्हणजे जेवढी आम्हाला लागते, जेवढी क्वांटिटी आम्हाला लागते घरामध्ये, तेवढीच मी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार, तुमच्या माणसांच्या खाण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही बनवू शकता, कमी जास्त करू शकता. चला करूया सुरुवात. हे बघा, इकडं आपलं तेल तापत आहे. तर मित्रांनो, इकडं आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. ह्यात आपण टाकलो जिरं राई. हे बघा कसं तडतडतंय. हे असं तडतडल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. ह्याच्यात टाकायचा लसूण बारीक चिरलेला, आणि मित्रांनो, अजून एक टिप तुमच्यासाठी, जोपर्यंत लसूण लालसर होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला पुढे याच्यात काहीच टाकायचं नाही. तुम्ही बघू शकता कसं लालसर झालं आहे आपलं लसूण. त्याच्यानंतर ह्यात आपल्याला टाकायचा आहे आता बारीक चिरलेला कांदा.
जो की आपण एकदम थोडासा चवीसाठी घेतला होता आणि त्यात थोडीशी बारीक चिरलेली अद्रकसुद्धा घेतली होती. तर ते पण आपण ह्याच्यात टाकलेलं. आता मस्तपैकी मिक्स करून घेऊ. हे बघा, बघू शकताय तुम्ही. आता यात जाईल कढीपत्ता. आता यामध्ये जाणार आहे आपलं हिंग. हे बघा कसला भारी वास येतोय. आता यात जाणार आहे आपला मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा. ठेचा म्हणजे ठेचा नाही, बारीक कापून आपण कुटून घेतलं होतं त्याला, ते टाकलंय आपण. हे बघा फोडणी कसली भारी लालसर झालेली आहे आपली. आणि यात आता सगळ्यात लास्ट जाणार आहे आपलं घोटलेलं दही. पण मित्रांनो, हे दही टाकायच्या आधी तुम्हाला एक काम करायचं आहे. जो गॅस आपण फोडणी द्यायसाठी फास्ट केला होता तो आपल्याला सगळ्यात आधी स्लो करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण गॅस वाढवणार, त्याची फ्लेम एकदम फुल करणार. बघू शकताय तुम्ही. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आपण हे जे दही घोटलं होतं ना, ह्याच्यामध्ये पाणी, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, दही हे सगळं टाकलं होतं. आणि त्यामध्ये आपण आहे ना थोडंसं बेसन पीठसुद्धा टाकलेलं होतं. कारण फक्त दह्याची कढी म्हणलं की ती खूपच पातळ होते पाण्यासारखी, त्याच्यामुळे त्यात थोडीशी आपण बेसन पीठ टाकलं, त्याच्यामुळे थोडासा घट्टपणा येईल. जो की तुम्ही बघू शकता. हे बघा किती घट्टपणा मस्त असा आलेला आहे. हे बघा, आता ह्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर आपली कढी तयार आहे. तर मित्रांनो, अशी होती आपल्या कढीची रेसिपी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. मित्रांनो, कीप सपोर्टिंग आपल्या चॅनलला. तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे. तुमचा असंच प्रेम, असाच आशीर्वाद, असाच सपोर्ट कायम असू द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटला सांगायला विसरू नका. तुम्ही कशा बनवतात त्याची पण मला रेसिपी नक्की शेअर करा. मला पण समजेल की अजून कोणत्या कोणत्या प्रकारची बनवली जाते. तर सगळ्यांचे आपले आपले वेगवेगळी चव, आपली आपली वेगवेगळी पद्धत असते त्याच्यामुळे. तर चला, आपण ह्याला उकळी आली की गॅस करूया बंद. देन आपली कढी तयार आहे. तर मित्रांनो, या सगळे जेवायला, कढी झाल्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे. चपाती वगैरे रेडी आहे, सगळं ओके आहे. फक्त आता आपल्या कढीची वाट बघतो आपण. कढी झाली की आपला स्वयंपाक एकदम रेडी आहे. तर मित्रांनो, असाच सपोर्ट कायम राहू द्या. आणि नक्की मला सांगायला विसरू नका कढी कशी वाटली तुम्हाला. हे बघा, उकळी येण्यासाठी आपली कढी एकदम तयार आहे. ह्याला उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. मग आपली कढी तयार आहे. मित्रांनो, भरपूर दिवसाने आपला रेसिपीचा व्हिडिओ आलेला आहे. जसं तुम्ही बाकी आपल्या रेसिपींच्या व्हिडिओला सपोर्ट करताय ना, प्रेम देताय तुमचं, तसंच आपल्या ह्या पण व्हिडिओला सपोर्ट करा, तुमचं प्रेम द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे बघा कसली भारी दिसते कढी. आणि वास तर इतका भारी सुटलाय ना की काय सांगायचंय. पण एक मित्रांनो गोष्ट अशी आहे की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फोडणी वगैरे देऊन होईल ना तुमची, जेव्हा तुम्ही उकळीसाठी ठेवता तेव्हा तुम्हाला फास्टवरती ठेवायचं आहे. आणि 1 मिनटासाठी पण इकडे तिकडे नाही जायचं आहे. कारण की फास्टवरती ह्याची उकळी लगेच येते. आणि उकळी आली ना तर इथं कोणी नसलं लक्ष द्यायला तर सगळं खाली सांडू शकते. त्याच्यामुळं लक्ष राहू द्या. तुम्ही बघू शकताय मित्रांनो, आपली कढी झालेली आहे तयार मस्त अशी. आणि आपण आता गॅस स्लोवर केलेला आहे. तर मित्रांनो, अशी होती आपली रेसिपी. त्यात पाणी आम्ही आमच्या क्वांटिटीनुसार टाकलं आहे. तुम्ही तुमच्या खाण्याच्या, तुमच्या माणसांच्या किंवा तुम्हाला जेवढं लागतं त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही बोलता की त्यात मीठ तर टाकलंच नाही. तर मित्रांनो, मिठाचा विषय म्हणजे असा की ज्यावेळेस आपण ते दही घोळलं ना त्यावेळेसच आपण ते कढीला लागणार जेवढं मीठ आहे तेवढं आपण त्यात टाकलेलं होतं.
त्याच्यामुळे आपण परत त्याच्यात मीठ टाकलेलं नाही, कारण याच्यामध्ये मीठ पचत नाही. तर मित्रांनो, असा होता व्हिडिओ आजचा. कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे ती पण मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि आपल्या चॅनलला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. कीप सपोर्टिंग गाईज. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.